नमस्कार सगळ्यांना, रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज मी तुम्हाला आपल्या मराठी संस्कृतीचा एक भाग असलेला काकडा कसा असतो ते दाखवलेला आहे। सुरुवातीलाच म्हणजे काकड्याची आरती कशी होते हे दाखवलेलं आहे। आजही गावागावामध्ये दिवाळीची पहाट ही सुंदर अशा या काकड्याने सुरू होते। प्रत्येक गावाची पहाट सुंदर व मन प्रसन्न करतो तो म्हणजे हा काकडा। काकडा म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या मराठी संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे आणि प्रत्येक मराठी माणसाला काकड्याची परंपरा ही माहीतच असेलच। महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाला तर काकडा म्हणजे काय हे सर्व म्हणजे माहीतच आहे। तरी आमच्या गावात काकडा कसा साजरा म्हणजे कसा संपन्न करतात ते दाखवण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न आहे। आमच्या गावामध्ये काकडा महिनाभर असतो, म्हणजे महिनाभर सकाळी सकाळी पहाटे ते काकड्याचे सुंदर सुमधुर असे आवाज प्रत्येक माणसाला येत असतो। पहाटे 4 ते सकाळी 7 पर्यंत चालणारा हा काकडा सर्व गावाला सकाळ सकाळी पहाटेच विठ्ठल रखुमाईच्या मंदिरात बोलावून घेतो आणि सगळ्यांचे मन प्रसन्न करतो। असा हा काकडा रोज बघण्यास ऐकण्यास ज्यांना मिळतो ते खरे भाग्यवंतच। तर मोगरवाडी हे माझे माहेर आहे आणि आज मंदिरात सकाळी माझ्या वडिलांनी पंगत ठेवली होती। आज आरतीचा मान सुद्धा आमच्या कुटुंबाला देण्यात आला होता। खरंच पांडुरंगाची आरती मिळणं म्हणजे आम्ही भाग्यवंतच। सुंदर काकडा संपन्न झाला। विठ्ठल रखुमाईची छान अशी आरती झाली आणि काकड्याची पंगत बसली। आज पंक्तीत मिसळपाव होता। सगळ्या गावकऱ्यांनी पंक्तीचा आस्वाद घेतला आणि सुंदर असा आजचा दिवस सुंदर झाला।
नंतर मंदिर परिसर स्वच्छ करून आम्ही थोडे फोटो काढले आणि मंदिर खूप पारंपरिक पद्धतीने बांधलेले आहे। विठ्ठल रखुमाईच्या मंदिराशेजारी मारुती मंदिर आहे आणि शेजारीच महादेवाचे मंदिर सुद्धा आहे। तर शिवशंकराची पिंड ही खूप प्राचीन अशी आहे आणि खरंच शिवशंकराचे मंदिरही इतके सुंदर असे बांधण्यात आलेले आहे। खरंच खूपच सुंदर आहे आणि मन प्रसन्न होऊन गेले। आजचा दिवस अगदी सुंदर झाला। तर सुंदर दिवस पूर्ण खूप असा शांततेत गेला। तर पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये। रामकृष्ण हरी मंडळी। आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।